बघू शकता किती भारी असं सुका चिकन झालं आहे ना. कलरही छान आले. अजिबात पाणी थोडंसुद्धा मी लावलेलं नाही आहे. तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही पुढे. नमस्कार, अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे सुकं चिकन. तर त्यासाठी मी चिकन आणलं आहे. अर्धा किलो आहे. बोनलेस चिकन घेतलं आहे मी. मला स्वच्छ असं धुवून घेतलं आहे मी. आता ह्याला काय थोडीशी हळद, अर्धा चमचाभर हळद मी लावून घेणार आहे. थोडासा तिखट मसाला घरगुती आहे आणि अर्धा लिंबाचा रस. व्यवस्थित याला मी चोळून घेणार आहे. थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. चवीपुरतंच टाकणार आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. असं चटणी आणि हळद वगैरे एक 10-15 मिनटासाठी साईडला मी ठेवून देणार आहे लावून घेऊन. मसाले व्यवस्थित लागतात याला. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. झटपट असे तयार होते. याला शिजायला वेळ लागत नाही. याला मी एक 10-15 मिनटं ठेवणार आहे साईडला. तर मी कढई घेऊन ठेवून दिली. कढई थोडी गरम झाले. आता ह्याच्यामध्ये मी ऑइल टाकून घेणार आहे. 2 चमचा मी ऑइल टाकणार आहे. तेल आता गरम झालं. आता मी त्याच्यामध्ये एक गरम मसाला टाकणार आहे. तेजपत्त्याची एक पान घेतलं आहे मी तोडून. 2-3 वेलची, एक चक्री फूल आणि दालचिनीचे 2-3 तुकडे छोट्या साईजमध्येच घेतले. आता याला थोडंसं भाजून घेते. आता ह्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट थोडीशी केली होती खलबत्त्यामध्ये, ती टाकून घेते. तर फ्लेवर छान येतो. थोडंसं फ्राय करून घेते ह्याच्यामध्ये. आता हा कांदा चिरून घेतला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घेते. एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे मी. ह्यालाही छान असं भाजून ह्याच्यामध्ये भाजून घेते. कांदा आता छान असा गोल्डन भाजून झाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी घरगुती चटणी, मसाला आणि हळद अर्धा चमचा आणि 1 चमचा मी चिकन मसाला घेतला आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घेते. आपण चिकनलाही लावलेला आहे मसाला, त्याच्यामुळे जेवढं तिखट लागेल त्याच ह्याच्याने हिशोबाने मी घेतले. आता हेही छान मसाले भाजून झाले. आता हा चिकन घेतला होता बोनलेस, तो मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. त्याच्यात मी टॉमॅटो टाकलं नाही कारण मी ह्याच्यामध्ये लिंबाचा वापर केला आहे. त्याच्यामुळे टॉमॅटो टाकला तर अजून आंबट होईल. व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं. छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. अगोदर शिजवून वगैरे घ्यायची काही गरज नाही. हा स्टीमवरती होतं, व्यवस्थित तळलं जातं. आता ह्याला मी ठेवणार आहे 5-10 मिनटं. मध्ये मध्ये चेक करत राहायचं. बारीक गॅसवरतीच ठेवून दिलं. आता मी वाटण करून घेते.
थोडंसं ऑइल टाकून घेणार आहे मी तव्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी कांदा फ्राय करून घेणार आहे. मी कांदे 2 घेतलेत कारण मी पातळ रस्सा पण करणार आहे, त्यासाठी मला वाटण लागणार आहे म्हणून मी जास्त घेतले. तुम्ही एक छोटा कांदा घेतलात तरी बस होईल याला सुक्या चिकनला. याला व्यवस्थित फ्राय करून घेते. अद्रकचे तुकडे घेतलेत मी, 1 इंच अद्रक घेतले मी, ते तुकडे टाकून घेते. एक 7-8 लसूणच्या पाकळ्या घेतले, त्याही याच्यामध्ये मी टाकून देते. त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते, ही पण थोडीशी भाजून घ्यायची कांद्यामध्ये, तो छान येते. हे अशी परतून घेतलं ना सगळ्या मसाल्यात छान अशी टेस्ट येते. आता मी एक कांदा काढून घेणार आहे. कांदा काढून घेतला आहे. आता मी याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकून घेणार आहे. मी ओलं खोबरं घेतलं आहे, सुकाही घेऊ शकता. ह्यालाही छान असं भाजून घेणार आहे. खोबरंही छान आता भाजून झालं आहे. मिक्सरचा भांडा घेतला आहे. अगोदर मी खोबरं बारीक करून घेणार आहे. सगळं मिक्स केलं ना तर मग खोबऱ्याचे तुकडे राहतात. आणि 1 चमचा फक्त मी गरम मसाला घेतला आहे, पाहू शकता, अर्धाही नाही आहे. पोहे खायचा जो चमचा आहे ना त्याच्याने मी घेतला आहे. ह्याच्यामध्ये टाकून घेते. आता याची पावडर करते मी व्यवस्थित. आता मी बारीक करून घेतलं आहे खोबरं. आता ह्याच्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली छान अशी भाजून घेतलेले ते ह्याच्यामध्ये टाकून ह्याची पेस्ट करून घेणार आहे. वाटण करून झालं आहे. चिकन बघू शकता. ह्याच्यामध्ये मी पाणी जरा पण वापर केलेला नाही पाण्याचं, व्यवस्थित हे झालं. आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे फक्त मी वाटण टाकून घेणार आहे, जास्त नाही टाकायचं, पूर्ण मसाला होतो. आता ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. असं वेळ लागत नाही. सुका चिकन 15 मिनटामध्ये रेडी होतो. अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. वाफेवरती छान असं तयार होतो. आता याला मी 2 मिनटं झाकण मारून ठेवणार आहे. मध्ये मध्ये बघायचं नाही तर मसाला खाली लागू शकतो कढईमध्ये. चेक करून घ्यायचं मध्ये. मसाल्याला तेल सुटत चालले. मसाला छान याच्यामध्ये फ्राय झालं ना की गॅस बंद करून टाकायचं, कारण हे शिजायला काही वेळ लागत नाही. एक 10-15 मिनटात अगोदर आपण 10 मिनटं ठेवलेली, नंतरचे मसाला लावल्यावरती 5 मिनटं लगेच तयार होतो. अजून 2 मिनटं मी ठेवणार आहे. बघूया छान असं स्टीम यायला लागले. बघू शकता मसालाही व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालं आहे. मला एक तोडून दाखवते. बघून व्यवस्थित शिजलं गेलं आहे. अशा पद्धतीने करून बघा. जसं हॉटेलमध्ये मिळतं ना सुका चिकन तसंच होतं. जास्त वेळही लागत नाही. घरच्या घरी व्यवस्थित तयार होतं. आता याच्यावरती थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेणार आहे.
सुकं चिकन तयार पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करून मला सांगा कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ. बाय.